नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित कारखानीस। मी सध्या महाबळेश्वरला आलेलो आहे। तर पुढचे 3 दिवस आपण महाबळेश्वर फिरणार आहोत। आणि आता इथे सध्या महाबळेश्वरचं क्लायमेट खूप सुंदर झालं आहे। बारीक बारीक पाऊस पडतोय आणि इथलं वातावरण खूप थंडगार झालेलं आहे। तर मित्रांनो, आम्ही महाबळेश्वरमध्ये आलेलो आहोत आणि महाबळेश्वरमधला हा ड्रीम व्हॅली रिसॉर्ट आहे। तिथे आम्ही थांबलेलो आहोत। एकदा रिसॉर्ट बघून घ्या। हा त्याचा एंट्रन्स आहे। या रिसॉर्टला स्वतःचं प्रायव्हेट स्विमिंग पूल पण अवेलेबल आहे। आणि या रिसॉर्टच्या आजूबाजूचा सुंदर व्ह्यू। हे इथे स्ट्रॉबेरी फार्मिंग होतं। आत्ता पावसाळ्याचा सीझन आहे म्हणून नाही आहे। नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्हाला इथे स्ट्रॉबेरीज भरपूर प्रमाणात दिसतील। हा बघा मित्रांनो, इथे मी आता महाबळेश्वरमध्ये मॅप्रो गार्डनच्या समोर एक हॉटेल आहे, इथे चहा घ्यायला आलेलो आहे। हे त्या हॉटेलचं नाव आहे। मित्रांनो, ही बघा मॅप्रो गार्डनच्या समोरची पार्किंग फुल आहे पार्किंग। आणि ही इथे आपली गाडी ग्रँड विटारा। तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असं आपल्याला पार्किंगला जागा मिळालेली आहे। तर आपण आता मॅप्रो मार्केटमध्ये जाऊया। चला जाऊया। तर मित्रांनो, आपण हे बघा मॅप्रो मार्केटमध्ये आलेलो आहोत। हे मॅप्रो मार्केट आहे पूर्ण। हे इथे आईस्क्रीम काउंटर लागलेलं आहे। इथे एक वेंडिंग मशीन आहे आणि इथे व्हेजिटेबल्सवालं एक स्टोर आहे। तर मित्रांनो, तुम्ही ही गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे मॅप्रो मार्केटमध्ये। तर चला आता आपण आतमध्ये जाऊन एक एक प्रोडक्ट्स बघूया। तर मित्रांनो, तसं तुम्ही बघू शकता मॅप्रो मार्केटमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि पाऊस पण आता जोरात चालू झालेला आहे बाहेर। तर आपण भेटूया आता थोड्या वेळाने बिलिंग काउंटरला। मित्रांनो, महाबळेश्वरमधलं हेच ते चतुर्थी हॉटेल, जिथे आम्ही आता जेवायला आलेलो आहोत। हे बघा मित्रांनो, ज्या हॉटेलच्या बाहेर आम्ही जेवायला गेलो होतो त्या हॉटेलच्या बाहेर किती धुकं होतं। तर मित्रांनो, आम्ही आता जेवण करून हॉटेलमध्ये परत आलेलो आहोत। उद्या आम्ही सकाळी लवकर प्रतापगडला जाणार आहोत, टेबल टॉपला जाणार आहोत। त्यासाठी आता आम्ही इथं लवकर झोपून उद्या सकाळी लवकर उठणार आहोत। आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतोय। तर सर्वांनी लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। गुड नाईट।